हेलो डियर स्टुडंट्स, वेलकम टू मॅट्रिक सायन्स अकॅडमी. तर आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत बायनरी ॲडिशन, बायनरी सबट्रॅक्शन, मग वन्स कॉम्प्लिमेंट काय आहे, टूज कॉम्प्लिमेंट काय आहे, टूज कॉम्प्लिमेंट सबस्ट्रॅक्शन मेथड काय आहे, बायनरी मल्टिप्लिकेशन काय असतं आणि बायनरी डिव्हिजन काय असतं, सगळं आपण या व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये डिस्कस करूयात. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे बरं का. तर आपण आधी डिस्कस करू बायनरी ॲडिशन. तर तुम्हाला माहिती पाहिजे बायनरी ॲडिशन काय आहे. तर बायनरी ॲडिशनचे काही रूल्स असतात, सगळ्यांनी आपल्या आपल्या नोटबुकमध्ये रूल्स वगैरे लिहून घ्या. ठीक आहे, तर बायनरी ॲडिशनचे ना 4 रूल्स तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, तर नेहमी लक्षात ठेवा 0 + 0 विल ऑलवेज गिव्ह यू 0. बायनरी ॲडिशनचा रूल काय आहे? 0 + 0 तुम्हाला काय देतो? 0 देतो. 0 + 1 तुम्हाला नेहमी देणार 1. 0 + 1 तुम्हाला काय देणार रे? 1 देणार. 1 + 0 केलं तर 1 + 0 आलं तर बायनरी म्हणजे हे तर फक्त 0 आणि 1च असणार बरं का. बायनरी म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, बायनरी नंबर सिस्टममध्ये फक्त 0 आणि 1च असतो. आपण त्यांचा ॲडिशनचा पॉसिबिलिटीज बघतोय बरोबर, त्यांचा ॲडिशनचा पॉसिबिलिटी बघतोय. आता 1 आणि 0 असेल तर इथं पण 1 असणार. हां, तर 1 + 1 असेल तर इकडे कोणी 2 लिहू नका, असं 2 लिहायचं नाही. आपलं नॉर्मल ॲडिशनमध्ये 2 होतो. 1 + 1 आलं तर तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर 2 असतात. सम तुमचा 0 असतो आणि तुमचा कॅरी, आणि तुमचा कॅरी जे असतो कॅरी CARRY कॅरी, तर कॅरी 1 असतो. आता सम काय आहे, कॅरी काय आहे, हे सगळं तुम्हाला 1-2 मिनिटात सांगतो मी. आणि लक्षात ठेवा 1 + 1 + 1 तीनदा 1 + 1 + 1 असेल तरी तो तुमचा सम काय असतो माहिती आहे का? सम पण तुमचा 1 असतो आणि तुमचा कॅरी पण 1 असतो, आणि तुमचा कॅरी पण 1 असतो. हे एवढं रूल तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, एवढे रूल तुम्हाला माहिती पाहिजे. 0 + 0 हा 0 असतो, 0 + 1 हा 1 असतो, 1 + 0 हा 1 असतो. 1 + 1 आलं तर तुमचा सम 0 होतो आणि कॅरी 1 होतो. आणि 1 + 1 + 1 आलं तर त्याचं सम पण 1 असतो आणि कॅरी पण 1 असतो. ठीक आहे, तर आपण हे एका एक्झाम्पलने समजून घेऊयात. सो लेट्स टेक वन एक्झाम्पल सो दॅट वी कॅन अंडरस्टँड दिस मोर इन डिटेल. आता जस्ट एक एक्झाम्पल, रँडम एक्झाम्पल घेतो. 1 1 0 1 आपल्याला ॲड करायचं आहे, बायनरी ॲडिशन करायचं आहे 0 0 1 1 सोबत. काम करू. ठीक आहे, छोटंसं सिम्पल एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे, आता मला ॲडिशन करायचं आहे. आता तुम्हाला रूल्स तर माहिती आहे, 4 रूल्स माहिती आहे. दिस इज रूल नंबर 1, दिस इज रूल नंबर 2, 3, 4 आणि 5. 5 रूल तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, आता मला सांगा 1 + 0 काय रे? काय तर 1 + 0 काय? 1 + 0 1 आहे बरोबर, 1 लिहिलं झालं, सॉर्टेड. 0 + 0 काय रे? 0 + 0 काय? 0 आहे, 0 लिहून टाका. हां, आता बघा, आता 1 + 1 येतो. आता 1 + 1 काय आहे तुम्हाला माहिती आहे. 1 + 1 काय? सम 0 कॅरी 1 येतं बघा. सम 0 आहे कॅरी 1 आहे, म्हणजे यांचं ॲडिशन सम म्हणजे 1 + 1 येतं. सम म्हणजे इथं खाली लिहायचं, सम म्हणजे इथं खाली लिहायचं बरं का. काय सम म्हणजे इथं खाली लिहायचं, सम काय 0. सो हे तुमचं सम खाली येणार बरं का. कॅरी म्हणजे काय? लेफ्ट हँड साईडच्या बाजूवाल्याच्या डोक्यावरती 1 टाकून द्यायचं. कॅरी म्हणजे काय असतो? लेफ्ट हँड साईडच्या बाजूवाल्याच्या डोक्यावरती 1 टाकून द्यायचं, असं लक्षात ठेवा. तर 1 + 1 सम 0 झालं. तर काय करणार? लेफ्ट हँड साईडला कोण आहे त्याच्या डोक्यावरती 1 टाकून द्यायचं कॅरी. राईट हँड साईडला टाकू नका बरं का, कारण राईट हँड साईडमध्ये ऑलरेडी तुमचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे. तर काय करायचं? लेफ्ट हँड साईडला त्याच्या डोक्यावरती टाकून द्यायचं, तो बघून घेईल पुढं. आता बघा 1 + 1 1 + 1 + 0 आहे. ठीक आहे, बेसिकली काय आहे, तुम्ही आता या दोघांचं ॲडिशन करा, त्याच्या रिझल्टने तुम्ही याला ॲड करा. असं केलं तरी चालेल, किंवा ओव्हरऑल हे 0ला नाही कन्सिडर केलं तरी चालेल. शेवट तुम्हाला काय करायचं? 1 + 1च करायचं बरोबर. तर 1 + 1 काय असतो? 1 + 1 + 0. 0ला इग्नोर करा, 0ला इग्नोर करा. ठीक आहे, 1 + 1 तर सम 0 असतो तुमचा, तर सम तुमचा 0 असतो आणि कॅरी 1 असतो बरोबर. आता कॅरी 1 आहे, बाजूला कोण नाही आहे, बाजूला आता बाजूच्या डोक्यावरती कोण नाही आहे, तर इकडे काय करायचं? इकडे साईडला लिहून टाकायचं, साईडला लिहून टाकायचं. लास्ट स्टेपमध्ये जर तुमच्याकडे ऑप्शन असेल जस्ट जसं नॉर्मली लिहून द्या. ठीक आहे, नॉर्मली तर बाजूला लिहू शकतो आपण. ठीक आहे, झालं तुमचा आन्सर. एक काम करू, 1 1 0 1 1 याला आपण ॲड करू 0 0 1 1 1. अजून एक एक्झाम्पल ट्राय करू. माहिती सगळ्यांना 1 + 1 काय? 1 + 1 काय? सम तुमचा 0 येतो बरोबर, खाली सम 0 आणि बाजूवाल्याच्या डोक्यावरती 1 टाकून द्यायचं. 1 + 1 + 1 हे बघा लास्ट 1 + 1 + 1 आलं तर काय करायचं? 1 + 1 + 1 तुमचा सम पण 1 होतो बरं का, तुमचा सम पण 1 होतो आणि तुमचा कॅरी म्हणजे बाजूवाल्याच्या डोक्यावरती 1 टाकून द्यायचं. 1 + 1 काय होतो? सम 0 होतो आणि बाजूवाल्याच्या डोक्यावरती कॅरी. 1 + 1 काय होतो? आता 1 + 1 + 0 आहे, म्हणजे इन शॉर्ट 1 + 1च. 1 + 1 काय होतो? सम 0 होतो, कॅरी 1. 1 + 1 0
हे तर तुम्ही 1+1लाच कन्सिडर करा. 1+1 काय होतो सम 0. शेवटचा राहिला कॅरी. 1+1 सम 0 आणि कॅरी. कॅरीला तर बाजूवाल्याच्या डोक्यावरती टाकायला कोण नाही आहे, तर साईडला तुम्ही लिहू शकता असं 1. समजलं का? हे तुमचा आन्सर आहे. 1 1. लास्ट एक एक्झाम्पल ट्राय करू. 1 1 1 1 प्लस 1 1 1 1. याचं ॲडिशन करा बरं. 1+1 काय सम 0 कॅरी 1. 1+1+1 सम विल बी 1 कॅरी विल बी 1. 1+1+1 सम विल बी 1 कॅरी विल बी 1. 1+1+1 सम विल बी 1 कॅरी विल बी 1. तर हे झालं तुमचं आन्सर. समजलं का सगळ्यांना बायनरी एडिशन कसं करायचं? की बायनरी एडिशन तुम्हाला आलं पाहिजे बरं का, खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. असं रँडमली तुम्ही कोणताही नंबर घ्या आणि ट्राय करून बघा, असं काही प्रॉब्लेम नाही. मी असं रँडमली देतोय. ठीक आहे. समजलं का सगळ्यांना बायनरी एडिशन कसं करायचं? कुणाला नाही समजलं असेल तर प्लीज मागे जा आणि परत एकदा चेक करून या. ठीक आहे. हां चलो, आता आपण एक काम करू. आता आपण जाऊ बायनरी सबट्रॅक्शनकडे. नाउ विल परफॉर्म बायनरी सबट्रॅक्शन. ओके, बायनरी सबट्रॅक्शन. बायनरी सबट्रॅक्शनचे पण वेगळे रूल्स आहेत बरं का. आता तुम्हाला माहिती पाहिजे सबट्रॅक्शन म्हणजे काय, मायनस. आता बायनरी म्हणजे दोनच असतात. बायनरी म्हणजे एक तर 0 असेल किंवा 1 असेल. ठीक आहे. आता माहिती पाहिजे तुम्हाला 0 - 0 नेहमी ते 0च असेल. ठीक आहे. दिज आर द रूल्स फॉर बायनरी सबट्रॅक्शन. ठीक आहे. 0 - 0 ते 0च असतो. आता तुम्हाला माहिती पाहिजे 1 - 0 हे 1 - 0 1च असतो. नेहमी लक्षात ठेवा. 1 - 0 काय असेल, 1च असेल. 1 - 1 काय असेल बरं? 1 - 1 0 असेल. -1. आता फक्त प्रॉब्लेम कुठे येतो माहिती आहे का, एकामध्ये 0 - 1 असेल तर काय करायचं हे माहिती पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. 0 - 1 पहिली गोष्ट होत नाही. 0मधनं 1 मायनस होत नाही. पण त्या केसमध्ये आपल्याला पण करावं लागेल, सबट्रॅक्शन करावं लागेल. 0मधनं 1 काढायचं म्हटलं तर तुम्हाला काय करावं लागेल माहिती आहे का, डिफरन्स आणि बॉरो घ्यावं लागेल. ठीक आहे. डिफरन्स 1 घ्यायचं आणि बॉरो पण 1 घ्यायचं. ठीक आहे. डिफरन्स आणि बॉरो असतो. ठीक आहे. किती असतो डिफरन्स? 1 आणि बॉरो 1. ठीक आहे. काही लोकांना हे बाउन्स पण जाऊ शकतो बरं का. बायनरी सबट्रॅक्शन ऑफलाईन लेक्चरमध्ये मला कमीत कमी 4-5 वेळा एक्सप्लेन करावं लागतं. ॲडिशन तर काय नाही रे, ॲडिशन तर तुम्ही इझिली करू शकता. पण सबट्रॅक्शनमध्ये थोडं काही मुलांना ना कॉम्प्लिकेट वाटतं. ठीक आहे. चला लक्ष द्या, तुम्हाला समजून जाईल, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आपण एक क्वेश्चन घेऊ. 1 1 0 1. त्याला आपल्याला बायनरी सबट्रॅक्शन करायचं आहे 1 0 1 0 मध्ये. एक काम करू, डायरेक्ट टेक्स्टबुकचं क्वेश्चन नको घ्यायला. एक काम करू, मी तुम्हाला एक क्वेश्चन देतो. क्वेश्चनच्या हिशोबाने आपण जाऊ, तर तुम्हाला जास्त कॉम्प्लिकेटेड काय वाटणार नाही. ठीक आहे. आपण एक काम करू, आधी हे वाला क्वेश्चन घेऊ. असं घेऊ 1 1 0 1 मायनस 0 1 1 1. ठीक आहे. हे तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. हे तुम्हाला परफॉर्म करायचं आहे. आता सांगा बरं 1 - 1 काय आहे? 1 - 1 तर काय प्रॉब्लेम नाही. 1 - 1 इझिली होऊन जाईल. 1 - 1 ते 0 आहे बरं का. 1 - 1 0 आहे, तरी आपण खाली 0 लिहू. आता प्रॉब्लेम इथे येणार. बरोबर. 0 - 1 ते होऊ शकत नाही. मग आपल्याला बॉरो घ्यावा लागेल. बॉरो म्हणजे बाजूवाल्याकडनं आपल्याला उधार घ्यावं लागेल. उधारी घ्यावं लागेल. कारण जोपर्यंत आपल्याकडे 1 येत नाही तोपर्यंत आपण सबट्रॅक्शन करू शकत नाही ना. तर आपण काय करणार, हा बाजूला विचारणार, अरे मला 1 पाहिजे. सो आय रिक्वायर 1. तर हा काय करतो, हा स्वतः 0 होतो. तर हा इथं स्वतः 0 होतो. आणि बाजूला 1 देतो. आता हे 1 मी बघा वरती नाही लिहिलं बरं का. आता मी 1 इथं नाही लिहिलं, वरती नाही लिहायचं. 1 कुठे लिहायचं? 0च्या बाजूला लिहायचं. 1 कुठे लिहायचं? 0च्या बाजूला लिहायचं. तुम्हाला माहिती आहे बायनरीमध्ये 1 0चा अर्थ काय असतो? बायनरीमध्ये 1 0चा अर्थ काय असतो? बायनरीमध्ये 1 0चा अर्थ असतो 2. बरोबर. आता आपल्यासाठी 10 येते, समजते का? आपल्यासाठी 10 आहे. पण बायनरीमध्ये आपण बायनरी सबट्रॅक्शन करतो ना. काय करतोय? बायनरी सबट्रॅक्शन करतोय. समजते का तुम्हाला मी काय म्हणतोय? आपण बायनरी सबट्रॅक्शन करतोय. बरोबर. तर म्हटलं तुम्हाला कन्वर्ट करून बघा, तुम्ही कन्वर्ट करून बघू शकता. ठीक आहे. हे काय आहे? बायनरीला तुम्ही डेसिमलमध्ये कन्वर्ट करा बरं.
बायनरीला तुम्ही डेसिमलमध्ये कन्वर्ट करा. बायनरीला डेसिमलमध्ये कसं कन्वर्ट करता? 0 इंटू 2 रेस टू 0 प्लस 1 इंटू 2 रेस टू 1. बरोबर. तर काय होतो? 1च होतो. एनिथिंग रेस टू 0 इज 1 प्लस रेस टू 1 इज 2. सो नाही, हे पूर्ण टर्म 0 होणार ना रे. काय करतोय आपण? एनिथिंग मल्टिप्लाइड बाय 0 इज 0 आणि हे काय होणार? 2 रेस टू 1 इज 2. तर ॲड केलं तर तुम्हाला काय भेटेल? 2च भेटणार. 1 0 कम्प्युटरच्या लँग्वेजमध्ये 1 0, पण आपण त्यांना काय 1 कम्प्युटरच्या लँग्वेजमध्ये 1 0 आपल्याला 10 वाटते, पण ते कम्प्युटरच्या लँग्वेजमध्ये 1 0चा अर्थ असतो 2. समजला का? तुम्हाला प्रूफ पण करून दाखवलं कसं. तर ॲक्च्युअलमध्ये किती आहे? 2. म्हणजे इथं आपल्याकडे 1 0 म्हणजे इथं आपल्याकडे 2 आहे. आता मला सांगा तुम्ही 1 0, आता बायनरी सबट्रॅक्शन करतो आपण. बायनरी 2 - 1. सो 2 - 1 आपल्याला किती भेटतो? 1 भेटतो. समजलं का? 2 - 1 आपल्याला 1 भेटतो. समजलं का? परत एकदा सांगतो बघा. आपण काय केलं? याला कट केलं आणि इथं आपण 0 केलं. तो स्वतः 0 झाला आणि बाजूला 1 दिलं. हे झालं 1 0. 1 0 बायनरी लँग्वेजमध्ये 1 0चा अर्थ असतो 2. आपण इन शॉर्ट काय करतोय? 2 - 1 करतोय ना. इन शॉर्ट आपण काय करतोय? 2 - 1 करतोय. 2 - 1 म्हणजे 1. हां, आता पुढं आपण इथं काय करणार? 0 - 1 होणार का? शक्यच नाही. 0 - 1 होऊ शकत नाही. मग काय करावं लागेल? हा स्वतः 0 होणार आणि बाजूला 1 देणार. आता परत 1 0 आला. आता तुम्हाला माहिती आहे 1 0 म्हणजे 2. सो 2 - 1 काय असतो? 2. आपण असं सांगू शकतो 2 बिट सांगू शकतो. 2 बिट. 1 0 म्हणजे हे बघा, 1 0 म्हणजे आपण सांगू शकतो 2 बिट. ठीक आहे. 1 म्हणजे 1 बिट. सो 2 बिट - 1 बिट किती होतं रे? 2 बिट - 1 बिट हे किती होतो? 1. समजलं का? आता 0 - 0 0. हे झालं तुमचं फायनल आन्सर. आता काही लोक म्हणतात काय लॉजिक आहे याच्यामध्ये? काय लॉजिक आहे? तुम्ही आम्हाला सांगा बरं काय लॉजिक आहे. हे बघा, तुम्ही वाटलं नंतर चेक करून बघा. 1 1 0 1 1 1 0 1ला जर तुम्ही कन्वर्ट केलं ना तर ते भेटतं तुम्हाला 13 आणि 0 1 1 1 असं ते पण करून दाखवतो तुम्हाला. बघा शॉर्टकट 1 2 4 8 आठवते? 1 2 4 8 का बरं? 1 1 0 1 ॲड करा. 8 + 4 12 + 1 13 हे झालं 13. इथं 13 द्या. हे पण करून बघा बरं. हे पण करून बघा. केलं का तुम्ही ट्राय? झिरो 1 1 1 1 2 4 8 0 1 1 1 बघा 4 5 6 7 किती भेटलं तुम्हाला? 7. मग हे काय झालं? 7. आता मला सांगा 13 - 7 किती भेटतो रे? 13 - 7 किती भेटतो? किती भेटतो? 13 - 7 सॉरी एक मिनिट. नाही आपण दुसरं क्वेश्चन केलं नाही का? मी टेक्स्टबुकचं बघतोय. सॉरी, टेक्स्टबुक तर बघत होतो. एक मिनिट, हे सगळं आपलं चुकलं आहे. आपला टेक्स्टबुकचा क्वेश्चन बघत होतो, तो थोडं गडबड झालं. ठीक आहे. 1 2 4 8 मला सांगा बरं. आता आपण काय घेतलं तर 1 1 0 1 घेतलं. बरोबर. 1 1 0 1 घेतला. आता 8 + 4 12 12 + 1 13 13 आहे. बरोबर. हे काय आहे? 0 1 1 1 0 1 1 1 4 5 6 7 हे झालं 7. ठीक आहे. तर सपरेट करा बरं. 7 8 9 10 11 12 13 म्हणजे आपल्याला इथं 6 भेटला पाहिजे. ठीक आहे. 6 भेटला पाहिजे होता. ठीक आहे. तर चेक करा बरं. आपला आन्सर काय भेटला इकडे? आन्सर काय भेटला? 0 1 1 0. आता इकडे टाका बरं. 0 1 हे 1 आणि हे 0. बघा बरं. 0 1 1 0. आता 4 आणि 2 4 + 2 काय ते 6 होते. समजलं का तुम्हाला? तुम्ही कन्वर्ट करून बघा, तुम्हाला आन्सर तेच भेटणार. कन्वर्ट करून बघा, तुम्हाला आन्सर तेच भेटणार. 1 2 4 8 मध्ये जर तुम्ही 0 1 1 0 ठेवून बघितलं तर तुम्हाला काय भेटणार? 6च भेटणार. ठीक आहे. समजलं का बायनरी सबट्रॅक्शन काय? तर आपण थोडं अजून 2-3 क्वेश्चन्स प्रॅक्टिस करू. अवघड क्वेश्चन घेता. 1 0 1 0 पॉईंट 0 1 0 0 1 0 याला आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे. सबट्रॅक्शन बायनरी सबट्रॅक्शन करायचं आहे. 1 1
1 1 1 पॉईंट 1 1 1. आपल्याला याचं सबट्रॅक्शन करायचं आहे. काय 0 - 1 होणार का? शक्य आहे का? नाही. तर काय करावं लागेल? बाजूवाल्याकडनं घ्यावं लागेल. हा 0 होणार आणि हा 1 0 होणार. आता 1 0 म्हणजे 2 बाईट, 0 म्हणजे सॉरी 2 बिट, 2 बिट. 1 0 म्हणजे काय असतो? 2 बिट. आता 2 बिट मायनस 1 बिट किती येतो? बिट मायनस 1 बिट किती येतो? 1. असं ना. पण हा सबट्रॅक्शन होऊ शकतो का? 0 - 1 होऊ शकतो का? नाही. बॉरो घेऊयात. बॉरो घेण्यासाठी बाजूला तो पण 0 आहे. बाजूला जाऊयात. इकडे पण 0 आहे. बाजूला जाऊयात. अच्छा, इकडे 1 आहे. मग हे काय होईल? हा स्वतः 0 होणार आणि बाजूवाल्याला 1 0 देणार. आता मला सांगा 1 0 म्हणजे किती झालं? 1 0 म्हणजे किती झालं? 1 0 म्हणजे झालं 2 बिट. 1 0 म्हणजे झालं 2 बिट. पण काय आहे? सीन काय आहे माहिती आहे का? 2 बिटमध्ये 1 बिट हिथं असणार आणि 1 बिट पुढं जाणार. समजलं का? पॉईंटचं काय खेळणं आहे? पॉईंट तसंच राहू द्या. 1 0 म्हणजे मी काय म्हटलं? 2 बिट. आता 2 बिटमध्ये 1 बिट हिथं राहणार आणि 1 बिट पुढं जाणार. समजलं? 1 बिट इथं राहणार आणि 1 बिट इकडे जाणार. ठीक आहे. आता 1 0 म्हणजे काय? किती असतो? 2 बिट. परत 2 बिटमध्ये 1 बिट इथे राहणार, कारण इथं पण सबट्रॅक्शन व्हायचं बाकी आहे ना. तुम्ही म्हणताल की 1 बिट का इथं पाहिजे? अरे इथं पण सबट्रॅक्शन व्हायचं बाकी आहे अजून. ठीक आहे. सो 1 बिट इथं राहणार आणि 1 बिट पुढे जाणार. आता मला सांगा, याच्या पुढे जायची गरज नाही. 1 0 म्हणजे किती असतो? 2 बिट. आता 2 बिट मायनस 1 1 -1 1. आता हे बघा 1 - 1 1 - 1 काय होतो? 0. पॉईंट आपलं तसंच राहणार. 1 - 1 0. आता मला सांगा 0 - 1 प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का? नाही. हा 0 होऊन जाईल, हा 0 होऊन जाईल. 1 0 1 0 मध्ये 1 0 म्हणजे 2 बिट. 2 बिटमधला 1 बिट येत असणार आणि 1 बिट पुढे जाणार. 1 0 मध्ये आता पुढे जायची गरज नाही, कारण पुढं ऑलरेडी आपलं सबट्रॅक्शन झालेलं आहे. 1 0 म्हणजे 2 बिट असतो. नाव टेल मी 2 बिट मायनस 1 आणि 1 - 1 0. आणि हा तर ऑलरेडी 0च आहे. समजलं का सगळ्यांना काय सीन आहे? काय सीन आहे समजलं का? ठीक आहे. याला आपण होतो बायनरी सबट्रॅक्शन. ज्यांना नाही कळलं ना, तुम्ही प्लीज एकदा परत त्याला रिमाइंड करा व्हिडिओला आणि परत एकदा बघा. हे बघा, ऑफलाईन लेक्चरमध्ये खूप डाऊट्स असतात मुलांना याच्यामध्ये. तर मला माहीत नाही ऑनलाईन आपण घेतोय, समजतंय ना समज सगळ्यांना? आय होप सो. होप ठेवून चालतो मी पुढं की समजते म्हणून. अजून एक क्लास क्वेश्चन घेऊ, तुम्हाला समजून जाईल. 1 0 0 0 0 1. याला आपण सेपरेट करू 1 1 1 1 ने. तो 1 - 1 सिंपल 0. आता 0 - 1 होऊ शकतो का? नाही. बाजूलाकडे जाऊ, बॉरो घेण्यासाठी जाऊ. बाजूला बॉरो घेण्यासाठी गेलो तर तिकडे पण 0 आहे. चला परत बाजूला जाऊ बॉरो घेण्यासाठी, तिकडे पण 0 आहे. चला परत बाजूला जाऊ, तिकडे पण 0 आहे. हां, इकडे 1 आहे. मग आपण या 1 कडनं बॉरो घेऊ. आपण काय करू? या 1 कडने बॉरो घेऊ. 1 ला म्हणणार तू हो 0 आणि मला दे 1. इकडे झाला, इकडे डायरेक्टली इकडे येत नाही 1. ठीक आहे, इकडे आला 1 0. आता 1 0 म्हणजे 2 बिट. 1 0 म्हणजे 2 बिट. तर काय आहे? 1 0 मध्ये 1 बिट इथं राहणार आणि 1 बिट पुढे जाणार. का बरं? कारण याचं पण कॅल्क्युलेशन व्हायचं बाकी आहे ना अजून. 1 0 म्हणजे 2 बिट. 2 बिटमध्ये याच्याकडे 1 बिट राहणार आणि 1 बिट पुढे जाणार. 1 0 म्हणजे 2 बिट. 2 बिटमध्ये याच्याकडे 1 बिट राहणार आणि हे 1 बिट पुढे जाणार. आता इथं 1 0 म्हणजे 2 बिट. हे 1 0 म्हणजे किती असतो? हे 1 0 म्हणजे 2 बिट. तर 2 बिटला पुढं तर जायचं नाही आहे. या 2 बिटला पुढं तर जायचं नाही. तर सो 2 - 1 2 बिट मायनस 1 बिट, हिअर इट विल कम 1 बिट. 1 - 1 हिअर इट विल बिकम 0. 1 - 1 हिअर इट विल बिकम 0. 1 ॲज इट इज येणार आणि हे 0 पण ॲज इट इज येणार. आय होप सो. आत्ता तुम्हाला क्लिअर झालं असेल. आत्ता तुम्हाला ऑलमोस्ट बायनरी सबट्रॅक्शन कसं करायचं हे क्लिअर झालं असेल. तुम्हाला टास्क दिले बघा. टास्कमध्ये अजून भरपूर क्वेश्चन आहेत, ते तुम्ही प्रॅक्टिस करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टास्क आहे, ते प्रॅक्टिस करा, तर तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. ठीक आहे, चलो. तर हे कंप्लीट झालं, तर आपण आता स्टार्ट करू. नेक्स्ट टॉपिक. हे एक्झाममध्ये विचारतात 4 मार्काला. तुमच्या पेपरमध्ये आता हे 4 मार्काला येणार. वन्स कॉम्प्लिमेंट सबस्ट्रॅक्शन. ठीक आहे, तर आपल्याकडे आहे बरं, 1 मिनटं. वन्स कॉम्प्लिमेंट सबस्ट्रॅक्शन करण्यासाठी ना तुम्हाला हे स्टेप्स ना पार्ट पाहिजेत बरं का, पार्ट. आपण काय करणार आहे? वन्स कॉम्प्लिमेंट सबस्ट्रॅक्शन करणार आहे. ठीक आहे. अच्छा, 1 कॉम्प्लिमेंट सबस्ट्रॅक्शन स्टार्ट करायच्या आधी ना तुम्हाला सांगावं लागेल की कॉम्प्लिमेंट काय असतं. ते 2 गोष्टी असतात बरं का. नवीन हेडिंग द्या, खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला 12th मध्ये पण लागणार आहे. वन्स कॉम्प्लिमेंट असं लिहितो आपण, 1-S. वन्स कॉम्प्लिमेंट
टूज कॉम्प्लिमेंट. ठीक आहे, वन्स कॉम्प्लिमेंट आणि आपण इथं लिहितो टूज कॉम्प्लिमेंट. आता वन्स कॉम्प्लिमेंट म्हणजे काय असतं माहिती आहे का? जसं फॉर एक्झाम्पल मी समजा तुम्हाला असा नंबर दिला 1 1 0 1 0 1, याचं मी तुम्हाला वन्स कॉम्प्लिमेंट करायला सांगितलं. वन्स कॉम्प्लिमेंट म्हणजे काय करायचं रे? सिम्पल आहे. वन्स कॉम्प्लिमेंट म्हणजे काय करायचं? 0चा 1 करायचं आणि 1चा 0 करायचं, बस. समजलं का? 0चा 1 करा आणि 1चा 0 करा. याचा वन्स कॉम्प्लिमेंट काय होणार? तुम्ही स्टार्ट करा, असं काही प्रॉब्लेम नाही. 0 1 0 1 0 0 हे झालं वन्स कॉम्प्लिमेंट. समजलं का काय? वन्स कॉम्प्लिमेंट म्हणजे फक्त इनवर्स करायचं, इनवर्स. अजून एक क्वेश्चन घेऊ. अजून एक क्वेश्चन घेण्यासारखं काय नाही, एवढं सिम्पल आहे. तर काय आता 1 0 1 1 याचं वन्स कॉम्प्लिमेंट काय असणार बरं? 0 0 1 0. समजलं का? झालं याचं वन्स कॉम्प्लिमेंट. समजलं वन्स कॉम्प्लिमेंट काय? जर मी तुम्हाला सांगितलं 1 1 1 1 1 याचं वन्स कॉम्प्लिमेंट काय रे? याचं वन्स आता समजा हे ए मध्ये स्टोअर असेल, ए मध्ये आपण काय लिहितो? ए डॅश बार लिहितो, ए बार लिहितो, सॉरी ए बार म्हणजे काय? त्याचं कॉम्प्लिमेंट इनवर्स. याचं इनवर्स काय असणार आहे? याचं वन्स कॉम्प्लिमेंट काय असणार आहे? 0 0 0 0 0. आता टूज कॉम्प्लिमेंट बघूया. टूज कॉम्प्लिमेंट म्हणजे काय असतं माहिती आहे का? टूज कॉम्प्लिमेंट म्हणजे फाइंड वन्स कॉम्प्लिमेंट. याचा अर्थ असतो आपल्याला वन्स कॉम्प्लिमेंट फाइंड करायचं आणि वन्स कॉम्प्लिमेंट फाइंड केल्यानंतर त्याच्यामध्ये 1 ॲड करायचं. जसं की 0 1 1 0 1. 0 1 1 0 1 हे आपण असं घेऊ. ठीक आहे, याचं टूज कॉम्प्लिमेंट काढायचं. आता टूज कॉम्प्लिमेंट आपण डायरेक्टली काढू शकत नाही. आधी टूज कॉम्प्लिमेंट काढण्यासाठी आपल्याला वन्स कॉम्प्लिमेंट काढावं लागेल. आता याचा वन्स कॉम्प्लिमेंट काय? 1 0 0 1 0, बरोबर. आता याच्यामध्ये तुम्हाला 1 ॲड करायचे, 1 बायनरी ॲडिशन करायचे, 1 फक्त 1 नॉर्मल 1 तर लास्ट बिटला फक्त 1 ॲड करायचं, बस. बरोबर ॲडिशन 0 + 1 1 1 0 दिसतंय का सगळ्यांना? 0 1 0 + 1 1 1 0 बाकी सगळं ॲज इट इज येणार ना. हे झालं तुमचं टूज कॉम्प्लिमेंट. समजलं का? अजून एक लास्ट एक्झाम्पल घेऊ टूज कॉम्प्लिमेंटचा. एक लास्ट एक्झाम्पल घेऊ टूज कॉम्प्लिमेंटचा. झिरो 0 0 1 1 0 1. याचा टूज कॉम्प्लिमेंट फाइंड करायचं तुम्हाला. अरे पण टूज कॉम्प्लिमेंट फाइंड करण्यासाठी आधी तुम्हाला वन्स कॉम्प्लिमेंट फाइंड करावं लागेल. वन्स कॉम्प्लिमेंट काय असतं? 0चा 1 करा आणि 1चा 0 करा. 1 1 1 0 0 1 0, बरोबर. हे झालं वन्स कॉम्प्लिमेंट. याच्यामध्ये तुम्ही काय करा? याच्यामध्ये तुम्ही 1 ॲड करा. आता काय होणार? हे तर 0 + 1 1 1 बाकी सगळं ॲज इट इज राहणार ना. हे झालं टूज कॉम्प्लिमेंट. समजलं का सगळ्यांना टूज कॉम्प्लिमेंट काय? ठीक आहे, पटकन नोट करून घ्या बरं. तर आय होप सो सगळ्यांना टूज कॉम्प्लिमेंट हे कळालं आहे. हे वन्स कॉम्प्लिमेंट म्हणजे फक्त 0चा 1 करायचं आणि 1चा 0 करायचं. टूज कॉम्प्लिमेंट फाइंड करण्यासाठी आधी तुम्हाला काय करावं लागेल? आधी तुम्हाला वन्स कॉम्प्लिमेंट काढावं लागेल, बरोबर. हे क्वेश्चन आहे बघा, मग आपण याचं वन्स कॉम्प्लिमेंट काढलं. आधी काय केलं? वन्स कॉम्प्लिमेंट काढल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये फक्त 1 ॲड करतो आणि 1 ॲड केल्यानंतर आपल्याला भेटतो टूज कॉम्प्लिमेंट. ठीक आहे, आता हे सगळं झालं. आता आपण येऊयात, आपण इकडे या कन्सेप्टवरती येऊ, कॉल्ड एज वन्स कॉम्प्लिमेंट सबस्ट्रॅक्शन. ठीक आहे, चलो. वन्स कॉम्प्लिमेंट सबस्ट्रॅक्शन हे काय आहे? हे बघा,
बायनरी सबट्रॅक्शन तुम्ही बघितलं असेल. बायनरी सबट्रॅक्शन किती अवघड होतं रे, जास्त पण अवघड नाही. काही स्टुडंट्सना बायनरी सबट्रॅक्शन हे खूप कॉम्प्लिकेटेड जातो. तुम्हाला माहिती आहे का, आपले जे मायक्रो प्रोसेसर असतात, मायक्रो प्रोसेसर वगैरे, ठीक आहे, मायक्रो प्रोसेसर, त्यांना ना सबट्रॅक्शन म्हणजे काय ते माहीतच नसतं. ठीक आहे, तुम्हाला 12th शिकायचं मायक्रो प्रोसेसर 8085. आता मायक्रो प्रोसेसर 8085 ना सबट्रॅक्शन काय हे प्रकार माहीतच नसतं, तरी मायक्रो प्रोसेसर सबट्रॅक्शन करू शकतो. माहिती आहे का, आपण ॲडिशन करून सबट्रॅक्शनचं लॉजिक घेऊ शकतो. हां, तर तिथं सांगतो, आपण ॲडिशन करून सबट्रॅक्शनचं लॉजिक आणू शकतो. तर बाय युझिंग कॉम्प्लिमेंट मेथड आपण ॲडिशनचं लॉजिक सबट्रॅक्शनचं लॉजिक ॲडिशन करून पण आणू शकतो. म्हणजे तुम्हाला फक्त ॲडिशन करायची गरज आहे. बायनरी ॲडिशन करा, तुम्हाला तुमचं सबट्रॅक्शनचं लॉजिक भेटून जाईल. कसं करायचं, काय करायचं सांगतो. हे बघा, एक्झाममध्ये क्वेश्चन असा येतो, सेम क्वेश्चन येतो बरं का, परफॉर्म 12 - 9 and 9 - 12 form 12 - 9 and 9 - 12 using ones complement subtraction method. Ones complement subtraction method. वन्स कॉम्प्लिमेंट सबट्रॅक्शन मेथड यूज करून तुम्हाला हे परफॉर्म करायचं आहे. ठीक आहे, हे सेम क्वेश्चन एक्झाममध्ये खूप वेळा विचारलेले, तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, चलो फक्त ना तुम्हाला स्टेप्स फॉलो करायचे. आधी आपण काय करू, आपल्याला 12 - 9 सेपरेट करावं लागेल आणि 9 - 12ला सेपरेटली सॉल्व करावं लागेल. आधी आपण काय करू, सॉल्व करू 12 - 9साठी. 12 - 9 याच्यासाठी आपण सॉल्व करू आधी. ठीक आहे, बघा हे तर स्टेप्स दिले ना तुम्हाला, हे स्टेप्स तुम्हाला पाठ पाहिजेत बरं का, स्टेप्स तुम्हाला पाठ पाहिजेत. हे तर काय दिले, फाइंड बायनरी ऑफ ए. तर इथं तुम्ही लक्षात ठेवा, हे 12 जे असतो ना तो आपला ए असतो आणि 9 जो असतो ना तो आपला बी असतो. आपल्याला स्टेप 1 मध्ये काय करायचं आहे, स्टेप 1 मध्ये आपल्याला एचं बायनरी फाइंड करायचं आहे. आता 12ला आपण कसं लिहितो रे, हे माहिती आहे ना तुम्हाला. 12 इथं लिहा, 2 × 12, 6 × 12 आणि रिमाइंडर काय राहतो 0. 2 × 3 = 6 बरोबर, रिमाइंडर राहतो तुमचा 0. 2 × 1 = 2, रिमाइंडर राहतो तुमचा 1. म्हणजे याचा अर्थ काय झालं, 1 1 0 0. याचा अर्थ काय झालं, आपण 12ला कसं लिहितो, नाही तो तुम्ही लिहू शकता असं, बायनरी ऑफ ए इज. समजलं का सगळ्यांना, बायनरी आपण इथं लिहू शकतो. ठीक आहे, बायनरी ऑफ ए इज 12. चलो पहिला स्टेप झाला आपला, पहिला स्टेप समजलं का सगळ्यांना. आता सेकंड स्टेपवर जाऊ, फाइंड वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ बी. स्टेप 2 मध्ये काय सांगितलंय, स्टेपमध्ये वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ बी. बीचं वन्स कॉम्प्लिमेंट काढायचं, तर आधी बीचं बायनरी तर काढावं लागेल. आधी बायनरी ऑफ बी. अरे इथं 12 का लिहिलं मी, आपल्याला इथं बायनरीमध्ये लिहायचं ना. 12ला पण बायनरीमध्ये कसं लिहितो रे, 12ला पण बायनरीमध्ये कसं लिहितो, 1 1 0 0 ना, 1 1 0 0 पाहिजे होता. ठीक आहे, बायनरी ऑफ बी. बीचं बायनरी काय, बी 9 आहे. 9ला कसं लिहितो रे आपण, 9. 2 4 = 8, रिमाइंडर 1. 2 2 = 4, रिमाइंडर 0. 2 1 = 2, रिमाइंडर 0. म्हणजे बी 9ला पण कसं लिहितो, बायनरी ऑफ बी इज कसं जातो ना आपण खालून वरते, 1 0 1 0 0 1 बरोबर, 1 0 0 असं लिहितो आपण की नाही. ठीक आहे, सध्या आता इरेज करतो, याची गरज नाही आपल्याला. तुम्ही बायनरी असं पण लिहू शकता रे, एवढं का कॉम्प्लिकेट करतो आपण. 1 to 4 8 आलं तुम्हाला, 1 to 4 8 असं पण लिहू शकतो. 12ला कसं लिहितो, 12ला पण हे फक्त ना 15 पर्यंत तुम्ही लिहू शकता रे. 15च्या पुढं आलं तर तुम्हाला परत डिव्हिजनच करावं लागेल. 15 पर्यंत तर तुम्ही हा लॉजिक यूज करू शकता. 12 8 + 4 12, बाकी ठिकाणी 0, तेच भेटलं ना 1 1 0 0. समजलं का. आणि मग 9साठी काय केलं तुम्ही, 9साठी 8 + 1 9 बरोबर, म्हणजे 1 0 0 1 तेच भेटलं तुम्हाला बरोबर. असं पण करू शकता, पण ह्याचं लिमिटेशन काय, फक्त 15 पर्यंत करू शकता. 15च्या पुढे काय. सेकंड स्टेप पण झालं. थर्ड स्टेप ट्राय करूया. थर्ड स्टेप काय, स्टेप 3. स्टेप 3 मध्ये काय सांगितलं त्यांनी, ॲड स्टेप 1 विथ स्टेप 2. ते आता तुम्हाला, अच्छा स्टेप 2 आपलं कंप्लीट झालं कुठं, पण स्टेप 2 कंप्लीट झालंच नाही ना. याचं वन्स कॉम्प्लिमेंट फाइंड करायचं आहे. वन्स कॉम्प्लिमेंट काय असणार आहे याचं, 0 1 1 0. आता आपला स्टेप 2 कंप्लीट झालं आहे. ठीक आहे, आता आपण स्टेप 3 वरती येऊ. स्टेप 3 काय सांगतात, याचं आणि याचं ॲडिशन करायचं. कोणाचं,
बायनरी ऑफ ए आणि आपला वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ बी यांचं ॲडिशन करायचं, ज्याला मी रेड कलरच्या बॉक्समध्ये टाकलं ना त्यांचं आपल्याला ॲडिशन करायचं. चला ॲडिशन करूयात. 1 1 0 0 1 1 0 0 प्लस 0 1 1 0. हां आपल्याला यांचं ॲडिशन करायचं. यांचं ॲडिशन केल्यानंतर काय येतं बघा बरं, यांचं ॲडिशन केल्यानंतर काय येतं, बायनरी ॲडिशन करा. 0 + 0 0 0 + 1 1 1 + 1 सम विल बी 0 कॅरी विल बी 1 1 + 1 सम विल बी 1 कॅरी विल बी 1. इथं एक्स्ट्रा कॅरी जनरेट होतो आहे. एक्स्ट्रा कॅरीला बॉक्समध्ये टाकून द्या. एक्स्ट्रा कॅरी जनरेट होतो आहे. आता पुढचं स्टेप बघा त्यांनी काय सांगितलं. पुढचं स्टेप काय सांगतात ते, स्टेप 3 पण झालं आपलं बरोबर. स्टेप 4 कॅरी 1 इज प्रेझेंट आन्सर इज पॉझिटिव्ह. हां कॅरी प्रेझेंट आहेत म्हणजे आपला आन्सर पॉझिटिव्ह असला पाहिजे. कॉमन सेन्स 12 - 9 केलं तर तुम्हाला +3 भेटणार आहे म्हणजे आपला आन्सर काय पॉझिटिव्ह आहे बरोबर. मेक अराउंड कॅरी, मेक EAC. EAC म्हणजे काय, हे एक्स्ट्रा कॅरीला ना इकडं घेऊन यायचं आणि याला ॲड करून टाकायचं. एंड यालाच आपण म्हणतो एंड अराउंड कॅरी. चला याला इकडं घेऊन आलो. हां आता ॲड करा. 0 + 1 1 असतं ना सगळ्यांना. मग हे 1 आणि हे 0 आणि हे 1 ॲज इट इज राहील. ठीक आहे. मग हे तुम्हाला का हे तर आपण मिस्टेक केलं ना रे. हे तर काय येणार 1 + 1 सम विल बी 0 ना, समजलं का. 1 + 1 तर सम आपला 0 आला पाहिजे होता. ठीक आहे. 1 + 1 सम 0. ठीक आहे. सम 0 आणि कॅरी 1. हां आता बरोबर आहे. आपला फायनल रिझल्ट काय आला 0 0 1 1. हां हे 0 0 1 1 आपला फायनल आन्सर आहे. याला तुम्ही परत कन्वर्ट करा. 0 0 1 1 ला कन्वर्ट करा, तुम्हाला +3 भेटणार आणि +3 जे फायनल आन्सर. चला तुमचं स्टेप 4 पण झालं. नेहमी लक्षात ठेवा तुमचं कॅरी प्रेझेंट असेल, तुमचं कॅरी प्रेझेंट असेल. ओके असं लक्षात ठेवा तुमचं कॅरी प्रेझेंट असेल ना सगळ्यांना. हां ठीक आहे. तुमचं कॅरी प्रेझेंट असेल तर लक्षात ठेवा आन्सर तुमचा पॉझिटिव्ह असेल. त्याला EAC करा, एंड अराउंड कॅरी करा. एंड अराउंड कॅरी म्हणजे काय, खाली येऊन त्याला ॲड करा आणि तुमचा फायनल आन्सर तुम्हाला भेटून जाईल. ओके सो आत्तापर्यंत आपण वन्स कॉम्प्लिमेंट आणि टूज कॉम्प्लिमेंट हे समजून घेतले. आता आपण समजून घेऊयात वन्स कॉम्प्लिमेंट सबस्ट्रॅक्शन मेथड काय. याच्यावरती एक्झामला कंपल्सरी क्वेश्चन विचारतात 4 मार्काला. ठीक आहे. तुम्हाला माहिती पाहिजे की हे वन्स कॉम्प्लिमेंट सबस्ट्रॅक्शन मेथड काय आहे. ठीक आहे. चलो तर बघा तुम्ही आता नॉर्मली थोड्या वेळापूर्वी बायनरी सबट्रॅक्शन केलं होतं. तुम्हाला माहीत असेल बायनरी सबट्रॅक्शन किती कॉम्प्लिकेटेड काही मुलांना वाटलं असेल, पण तेच सबट्रॅक्शन आपण कॉम्प्लिमेंट मेथडनी पण करू शकतो. आपण ना बेसिकली सबट्रॅक्शनचं लॉजिक अचीव करू शकतो बाय डुईंग ॲडिशन. पण सबट्रॅक्शनचं लॉजिक अचीव करू शकतो बाय डुईंग ॲडिशन. दॅट इज कॉल्ड एज कॉम्प्लिमेंट सबट्रॅक्शन. त्यालाच आपण म्हणतो कॉम्प्लिमेंट सबट्रॅक्शन. आपण करतो ॲडिशन, आपण करतो बायनरी ॲडिशन, पण बायनरी ॲडिशन केल्याने आपल्याला सबट्रॅक्शनचं लॉजिक भेटतो. आपण करतो बायनरी ॲडिशन, पण आपण बायनरी ॲडिशन केल्याने आपल्याला सबट्रॅक्शनचं लॉजिक भेटतो. त्यालाच आपण म्हणतो वन्स कॉम्प्लिमेंट सबट्रॅक्शन मेथड अँड टूज कॉम्प्लिमेंट सबट्रॅक्शन मेथड. हे बघा 4 स्टेप आहेत इथं, 4 स्टेप. आणि इथं एक एक्झाम्पल पण आहे. हे तुमचं टेक्स्टबुकचंच एक्झाम्पल आहे. पहिल्या स्टेपला काय करायचं माहिती आहे का, फाइंड बायनरी ऑफ ए, फाइंड वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ बी. स्टेप 3ला काय करायचं, स्टेप 1 आणि स्टेप 2ला ॲड करायचं. आणि ॲडिशन झाल्यानंतर कॅरी प्रेझेंट असेल, तुमचा आन्सर पॉझिटिव्ह आहे तर EAC करायचं. EAC काय असतं सांगतो तुम्हाला, एंड अराउंड कॅरी. आणि आन्सर समजा कॅरी नसेल, कॅरी समजा ॲबसेंट असेल तर आन्सर तुमचा नेगेटिव्ह आहे, तर फाइंड वन्स कॉम्प्लिमेंट अँड स्टॉप. ठीक आहे. हे स्टेप्स तुम्हाला माहिती पाहिजेत. आता आपण याला एका एक्झाम्पलने समजून घेऊयात. आता हे तर क्वेश्चन काय सांगितले, परफॉर्म 12 - 9 अँड 9 - 12 युझिंग वन्स कॉम्प्लिमेंट मेथड. तर तुम्हाला वन्स कॉम्प्लिमेंट मेथडनी यांचं सबट्रॅक्शन करायचं आहे. तर आपण लाईक सेपरेट करू. 12 - 9ला आपण आधी करू आणि 9 - 12ला नंतर करू. ठीक आहे. सो 12 - 9. आता 12 - 9 मध्ये 12 जे असणार ते ए असणार आहे आणि 9 आपला बी असणार आहे. स्टेप 1 काय सांगतो, फाइंड बायनरी ऑफ ए. म्हणजे लिटरली आपल्याला 12चा बायनरी फाइंड करायचं आहे. आता 12चा बायनरी कसं फाइंड करतो आपण, तुम्हाला माहीतच आहे. ठीक आहे. 12चा बायनरी कसं फाइंड करतो, 12 बरोबर. सो 2 6 are 12 रिमाइंडर 0. 2 3 are 6 बरोबर, रिमाइंडर 0. सो 2 1 are 2. ठीक आहे. 2 1 are 2 रिमाइंडर तुमचा 1 असतो. तुम्हाला काय भेटतो 1 1 0 0 भेटतो बरोबर. भेटले का तुम्हाला 1 1 0 0. अजून सोपं करायचं असेल तर तुम्ही अजून सोप्या पद्धतीने असं पण करू शकता. 1 2 4 8 आठवते तुम्हाला, 1 2 4 8. 1 2 4 8 फक्त तुम्ही 15पर्यंत करू शकता. 15च्या पुढे काय, 15च्या पुढे नंबर असेल तर त्यासाठी तुम्ही करू शकत नाही. ठीक आहे. तर ठीक आहे ना. आता 12 आहे ना, 12साठी तर करू शकतो. 12 भेटण्यासाठी काय काय करावं लागेल, 8 + 4 बरोबर. 8 + 4 आपल्याला 12 भेटलं. ठीक आहे. 1 1 0 0 तेच झालं ना अल्टिमेटली. समजलं का.
मग आपलं स्टेप 2 काय सांगतो? स्टेप 2 फाइंड वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ बी. बीचं वन्स बी म्हणजे कोण आहे? 9 आहे. 9 आता 9चं वन्स कॉम्प्लिमेंट काढण्यासाठी आधी त्याला बायनरीमध्ये तर कन्वर्ट करावं लागेल. चलो बायनरी ऑफ 9 इज 9चं बायनरी घेऊयात 1001. त्याला त्याचं वन्स कॉम्प्लिमेंट घेऊ. आता बायनरी ऑफ बी म्हणजे 9 1001 त्याचं वन्स कॉम्प्लिमेंट काय? वन्स कॉम्प्लिमेंट काय आहे? 0चं 1 करा आणि 1चं 0 करा. बघा 1001 आहे तर त्याचं वन्स कॉम्प्लिमेंट काय होणार? 0110. बरोबर, दिस इज अ वन्स कॉम्प्लिमेंट. बरोबर, आता आपण काय करतो? आपण ॲडिशन करतो. एचं म्हणजे याचं आणि आपलं वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ बीचं यांच्यामध्ये ॲडिशन परफॉर्म होणार. बघा याच्यामध्ये ॲडिशन परफॉर्म झालं. 0 + 0 काय भेटणार? 0 भेटणार. 0 + 1 1 भेटणार. 1 + 1 तुम्हाला सम 0 भेटणार, सम 0 भेटणार आणि कॅरी 1 भेटणार. बरोबर, तर कॅरी 1. 1 + 1 काय भेटणार तुम्हाला? सम 0 भेटणार आणि एक्स्ट्रा कॅरी जनरेट होते म्हणजे कॅरी प्रेझेंट येतं. जे कॅरी प्रेझेंट आहे समजलं, याला आपण म्हणतो कॅरी प्रेझेंट. 4 बिट नंतर समजा एखादा अजून एक एक्स्ट्रा बिट येत असेल तर आपण सांगू कॅरी प्रेझेंट आहे. कॅरी प्रेझेंट आहे. आता तर कॅरी प्रेझेंट असेल तर काय करायचं? 4 वाचा. कॅरी 1 इज प्रेझेंट, आन्सर इज पॉझिटिव्ह. कॉमन सेन्स. आता बघा 12 - 9 केलं तर तुम्हाला +3 भेटणार ना. 12 - 9 केलं तर तुम्हाला +3 भेटणार आणि ज्यावेळेस तुम्हाला प्लसमध्ये पॉझिटिव्ह आन्सर भेटतो त्यावेळेस तुमच्याकडे कॅरी प्रेझेंट असतो. आपल्याला आन्सर प्लसमध्ये भेटणार. कॅरी प्रेझेंट असेल तर अल्टिमेटली आपला आन्सर प्लसमध्ये आहे. या केसमध्ये काय करायचं? मग या कॅरीला डिलीट करू शकतो. या कॅरीला डिलीट करण्यासाठी याला ESC करावं लागेल. आपण डिलीट करू, पण डिलीट कसं करणार? याला एंड करावं लागेल. एंड कसं करायचं? खाली आणून त्याला ॲड करा. बरं, खाली आणून त्याला ॲड करा तर काय होईल? 0 + 1 1 1 0 0 ॲज इट इज. ठीक आहे, हे एक्स्ट्रा कॅरीला आपण खाली येऊन ॲड केलं बस. मग तुम्ही त्याला 0 0 1 1ला कन्वर्ट केलं तर तुम्हाला +3 भेटणार. आपण प्लस का लिहिलं? कारण आपल्याला कॅरी भेटलं. आपल्याला कॅरी भेटलं म्हणून आपला आन्सर प्लसमध्ये. समजा तर कॅरी ॲबसेंट असेल तर आपला आन्सर मायनसमध्ये येतो. ठीक आहे, तसंच आपण आता 9 - 12चं करू. स्टेप्स फक्त फॉलो करा. बघा काहीच नाही करायचं तुम्हाला, फक्त स्टेप्स फॉलो करायचे. ठीक आहे, फक्त तुम्ही स्टेप्स फॉलो करत जा, तुमचं ऑटोमॅटिकली तर काम होऊन जाईल. फाइंड बायनरी ऑफ एचं बायनरी फाइंड करा. 9चं बायनरी काय असतो रे? 1001 असतो. बरोबर, आता त्याच्यानंतर काय सांगितलं? फाइंड वन्स कॉम्प्लिमेंट ऑफ बीचं वन्स कॉम्प्लिमेंट काढा. 12 आधी 12 तुम्ही लिहून घ्या. 12 लिहिलं 1100. मग त्याचं वन्स कॉम्प्लिमेंट कसं करतो? वन्स कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? 0च्या ठिकाणी 1 करा आणि 1च्या ठिकाणी 0 करा. 1100चं वन्स कॉम्प्लिमेंट काय होतो? 110चं वन्स कॉम्प्लिमेंट काय होतो? 0011. बरोबर, आता काय करायचं? आता हे 0011 आणि तुमचं फर्स्ट स्टेप 1 आणि स्टेप 2ला ॲड करायचं. ठीक आहे, तर यांचं ॲडिशन केल्यानंतर तुम्हाला काय भेटतो? 1 + 1 सम 0 भेटतो. 0 + 1 1 + 1 सम विल बी 0 कॅरी विल बी 1. बरोबर, 1 + 1 सम विल बी 0 कॅरी विल बी 1 आणि इथं तुमचं 1 ॲज इट इज येणार आणि हे 1 ॲज इट इज येणार. बरोबर, इथं कॅरी ॲबसेंट आहे, कॅरी प्रेझेंट नाही. आणि कॅरी ॲबसेंट असेल तर आन्सर नेगेटिव्हमध्ये येणार. कॉमन सेन्स. बघा 9 - 12 केलं तर तुम्हाला -3 भेटणार ना. समजलं का? सो आन्सर तुमचं मायनसमध्ये येणार. आन्सर तुमचं कसं येणार आहे? आन्सर तुमचं -3 मध्ये येणार आहे. ठीक आहे, समजलं का सगळ्यांना? त्याला आपण म्हणतो वन्स कॉम्प्लिमेंट सबस्ट्रॅक्शन मेथड. जसं आपण वन्स कॉम्प्लिमेंट सबस्ट्रॅक्शन मेथड केलं तसं आपल्याकडे टूज कॉम्प्लिमेंट सबस्ट्रॅक्शन मेथड पण आहे. टूज कॉम्प्लिमेंट सबस्ट्रॅक्शन काय सांगतो? बघा इथं स्टेप्स दिलेले आहेत. बघा टूज कॉम्प्लिमेंटचे स्टेप्स इथं दिलेले आहेत. तुम्ही बघू शकता तुमच्या लेफ्ट हँड साईडला टूज कॉम्प्लिमेंटचे स्टेप्स दिलेले आहेत. तर स्टेप 1 काय सांगतो? फाइंड द बायनरी ऑफ ए, म्हणजे एचं बायनरी फाइंड करायचं. आता बघा क्वेश्चन काय सांगतो? परफॉर्म 14 - 9 अँड 9 - 14 युजिंग टूज कॉम्प्लिमेंट मेथड. या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला 4 मार्काला विचारतात. बरं का, तुमच्या पेपरमध्ये वगैरे 4 मार्काला या टाईपचे क्वेश्चन्स येऊ शकतात. तर आता 14 जे असतो तो ए असतो आणि 9 जे असतो तो बी असतो. एवढं लक्षात ठेवा, बी असतो. ठीक आहे, यांनी काय सांगितलं? फाइंड बायनरी ऑफ ए. हा स्टेप 1 आहे तुमचा, पहिलं स्टेप आहे फाइंड बायनरी ऑफ ए. हे बघा स्टेप 1 फाइंड बायनरी ऑफ 14. 14चा बायनरी काय? 1 1 1 0. बरोबर, फाइंड टूज कॉम्प्लिमेंट ऑफ बी. आता बी काय? तुमचं 9 आहे. आता 9चं तुम्हाला काय करायचं आहे? टूज कॉम्प्लिमेंट काढायचं आहे. तर टूज कॉम्प्लिमेंट कसं काढता? आधी वन्स कॉम्प्लिमेंट काढायचं, वन्स कॉम्प्लिमेंटमध्ये 1 ॲड करायचं. आता याचा टूज कॉम्प्लिमेंट करून बघूयात. 1 0 0 1 याचा आधी वन्स कॉम्प्लिमेंट काढावं लागेल. 1 0 0 1 1 0 याच्यामध्ये 1 ॲड करा. याच्यामध्ये 1 ॲड करा, काय होईल? 1 1 1 0. तेच आपल्याला भेटलं. बघा इथं, बघा तेच आहे आपल्याकडे 1 1 1 0. बरोबर की नाही? चलो बरोबर आहे. तर टूज कॉम्प्लिमेंट आपण काढलं. आता आपण काय करणार? आपलं आत्ता जे टूज कॉम्प्लिमेंट आलं ते आणि आपलं ए स्टेप 1 आणि स्टेप 2चं ॲडिशन करणार. हे बघा इथं ॲडिशन होतोय. ठीक आहे, ॲडिशन. चला ॲडिशन केलं. ॲडिशन केल्यानंतर आपल्याला हे भेटलं आणि आपल्याला कॅरी पण भेटला. तर ॲडिशन काय आहे, कसं आहे, सगळं तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, ॲडिशन केल्यानंतर तुम्हाला इथं कॅरी भेटला. इथं बघा, इफ कॅरी इज प्रेझेंट
आन्सर इज पॉझिटिव्ह. जर कॅरी असेल तर तुमचा आन्सर पॉझिटिव्ह आहे. कॅरीला डिलीट करा आणि उरलेलं जे आहे ते तुमचं आन्सर आहे. हे बघा, कॅरीला डिलीट केलं आणि उरलं काय 0 1 0 1 दॅट इज युअर आन्सर, दॅट इज +5. समजलं का? तेच आता थोडं उलटं करून बघू. 9 - 14 करू. 9 - 14 केल्यानंतर तुम्हाला आता कॅरी ॲब्सेंट असणार. करून बघा, तुम्ही स्वतःहून करून बघा. आता हे सगळं तुम्हाला जमलं पाहिजे नाही का. कॅरी ॲब्सेंट असणार आणि कॅरी ॲब्सेंट असेल तर काय करायचं. कॅरी ॲब्सेंट, इफ द कॅरी इज ॲब्सेंट आन्सर इज निगेटिव्ह, फाइंड 2's कॉम्प्लिमेंट. हा कॅरी ॲब्सेंट असेल तर आपल्याला जे भेटलं ना तर रिझल्ट, त्याचं 2's कॉम्प्लिमेंट करा. मग तुम्हाला 5 भेटणार आणि त्याच्या पुढं फक्त मायनस ॲड करा. झालं. समजलं का? आय होप सो सगळ्यांना क्लिअर असेल. आता फक्त आपल्या 2च कन्सेप्ट राहिले, बायनरी मल्टिप्लिकेशन अँड बायनरी डिव्हिजन. तर बायनरी मल्टिप्लिकेशन कसं असतं ते आपण एकदा डिस्कस करून घेऊ. हे बघा, एक क्वेश्चन घेऊ. 101 × 110. आता बायनरी मल्टिप्लिकेशनचा आन्सर काय आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, बायनरी मल्टिप्लिकेशनचा आन्सर काय आहे हे बघा. काय करायचं, 101 × 110. नॉर्मल मल्टिप्लिकेशन सारखं करायचं ना. झिरोनी तुम्ही आता नॉर्मल मल्टिप्लिकेशन सारखं करा बरं. 0नी मल्टिप्लाय करा, तुम्हाला काय भेटणार 0 0 0. आता 1नी मल्टिप्लाय करा. इथं आपण एक काम करतो, इथं आपण काय करतो, x घेतो किंवा 0 घेतो. आठवते, इथं आपण काय करतो 1नी मल्टिप्लाय करतो. मग काय करतो 1 0 1. परत आपण नेक्स्ट टर्मला घेण्यासाठी इथं 2दा x ॲड करू. काय होणार, परत 1नी केलं तर तुम्हाला परत 1 0 1 भेटणार. आता लास्ट स्टेपमध्ये काय करायचं, लास्ट स्टेपमध्ये ना ॲड करायचं, पण बायनरी एडिशन करायचं बरं. काय तर बायनरी एडिशन करायचं. हे होणार 0, हे होणार 1, हे होणार 1, हे पण 1 आणि हे पण 1. ठीक आहे, तर तुमचा आन्सर काय असणार आहे 1 1 1 1 0. समजलं का? नॉर्मल आपलं कन्सेप्ट फॉलो करा. ठीक आहे. अजून एक लास्ट क्वेश्चन घेऊयात. एक्झाममध्ये असं पण येऊ शकतो नाही का. एक्झाममध्ये तुम्हाला असं सांगू शकतात 13 × 7 परफॉर्म 30. त्याला कन्वर्ट करा ना आधी. 13 × 7 13 × 7ला कन्वर्ट करा. ते कसं कन्वर्ट करायचं तुम्हाला माहीतच आहे, ऑलरेडी तुम्हाला सांगितलेले. 13चा बायनरी काय असतो 1 1 0 1 आणि 7चा बायनरी काय असतो 0 1 1 1. 0 1 1 1. लास्टला 0 आला ना त्याला डिलीट करू शकतो. लास्टला 0 आला त्याला आपण काढू शकतो. लास्ट एकदम लास्ट. आता फर्स्टला 0, आता मध्ये किंवा फर्स्टला 0 आला तर काढू नाही शकत. लास्टला 0 आला तर आपण त्याला काढू शकतो. आपलं कॅल्क्युलेशन तेवढं सोपं होईल. 1 1 0 1 × 1 1 1. का बरं मल्टिप्लिकेशन काय कॉम्प्लिकेटेड याच्यामध्ये. 1 0 1 1 x. ठीक आहे, 1 0 1 1. मग आपण इथं परत 0 पण लिहा किंवा x लिहा चालेल. 1 0 1 1. ॲडिशन करा. हे होईल 1 1 + 1 सम विल बी 0, कॅरी विल बी 1. 1 + 1 + 1 तुम्हाला माहीतच आहे. 1 + 1 + 1 काय असतो रे. 1 + 1 + 1 सम पण 1 कॅरी पण 1. परत 1 + 1 + 1 सम 1 कॅरी 1. 1 + 1 सम विल बी 0 आणि कॅरी विल बी 1. सो दिस इज आन्सर 1 0 1 1 0 1 1. हे आन्सर आहे तुमचं. ठीक आहे, समजलं का? हे झालं तुमचं बायनरी मल्टिप्लिकेशन. आता तुम्हाला बायनरी डिव्हिजन सांगतो. बायनरी डिव्हिजन क्वेश्चन असं दिलेलं असतं तुम्हाला एक्झाममध्ये. 1 1 0 0 ला डिवाइड करायचे 1 0 ने. काय करा, नॉर्मल डिव्हिजन करा रे आपलं. 1 0 1 1 0 0 नॉर्मल डिव्हिजन करा. 1 0 1 जा 1 0. पण आता इथं सबस्ट्रॅक्शन करताना बायनरी सबस्ट्रॅक्शन करायचं, तेवढं लक्षात ठेवा. सबस्ट्रॅक्शन करताना नॉर्मल सबस्ट्रॅक्शन करू नका, बायनरी सबस्ट्रॅक्शन करायचं. ठीक आहे, 1 - 0 1 आणि 1 - 1 0. तर मग हे 0 खाली घ्या. 1 0 तर 1 0 1 जा 1 0. क्या बात आहे. हा तो 0. तर हे 0 घ्या. बरं, हे 0 घ्या. मग काय करणार तुम्ही, तर परत एकदा हे लास्ट स्टेप कंप्लीट करण्यासाठी, हा 0ला सिम्प्लिफाय करण्यासाठी तुम्ही अजून एक स्टेप वाढवणार. बरोबर, अजून एक स्टेप वाढवणार. ओके, बरोबर की नाही. हे तर 1 0, हे तर तुम्हाला 0 भेटलं, मग तुम्ही तर 0 घेतलं. ठीक आहे, 1 0 0 जा 0 घेतला, पण मग लास्टला भेटलं तुम्हाला 0. ठीक आहे, सो नॉर्मल डिव्हिजन करा. मग तुमचा आन्सर काय 1 1 0. अजून एक एक्झाम्पल घेऊ. घेऊ बरं. 1 1 0 0 1 ला डिवाइड करू आपण 1 0 1 ने. ठीक आहे, काय करायचं, नॉर्मल डिव्हिजन करायचं.
101ला डिवाइड करा 11001ने. आता 101 1 जार 101 बरोबर. सबट्रॅक्शन करा होणार नाही तर 0 1 0 1 0 म्हणजे 2 बिट्स मायनस 1 1 बिट 0 मायनस 0 0 1 मायनस 1 0. आता हे परत आता 0 घ्या बरोबर 1 0. तर आपल्याला इथं परत 1 घ्यावं लागेल. तर डायरेक्टली घेऊ शकत नाही तर ते एक 0 ॲड करावं लागेल. एक स्टेप वाढवावं लागेल आपल्याला. परत 1 0 मग इथं परत 1 घ्या. आता 1 0 आता 1 0 1 जार 101 तर रिमाइंडर भेटणार तुम्हाला फायनल 0. तुमचा आन्सर काय 101चा आन्सर. समजलं का. नॉर्मली तुम्ही घ्या. फक्त लक्षात ठेवा की तुम्हाला बायनरी सबट्रॅक्शन करायचं आहे. ठीक आहे. लास्ट क्वेश्चन 1 1ला डिवाइड करायचं आहे 1 1 1 1ला. ठीक आहे. 1 1 1 जार 1 1 सबट्रॅक्शन करा 0 0 होतो. ठीक आहे. तर काय होतो 1 बरोबर. तर एक स्टेप वाढवण्यासाठी आपण इथं 0 ॲड करतो तर असणार 1. हे या 1ला आपण घेऊ शकतो. काय होईल 1 1 1 जार 1 1 फायनल 0. तर तुमचा क्वेश्चन काय तुमचा आन्सर काय 101. तर 101 इज युअर आन्सर. समजलं का. फक्त हे व्यवस्थित प्रॅक्टिस करून घ्या. ठीक आहे. तर आपण नंबर सिस्टम पूर्ण चॅप्टर कंप्लीट केलेलं आहे. ठीक आहे. चलो बाय.